श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 15 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे उत्पत्ती एकादशी। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मानण्यात आले आहे। मान्यतानुसार देवी एकादशीचा या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योगनिद्रेत होते, जेव्हा मुरा नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक देवीचा जन्म झाला। त्यांनी मुरा नावाच्या राक्षसाचा युद्धात पराभव केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जो देवी एकादशीचे व्रत व पूजा करेल त्याला जीवनात सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। म्हणूनच ही तिथी केवळ पापाचा नाश करण्याचे प्रतीक नाही, तर सुख, समृद्धी आणि मोक्षाचा मार्ग देखील मोकळा करते। म्हणूनच तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचे आहे त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णांचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमेने त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। पंचांगानुसार या दिवशी राहू काळ सकाळी 9:25 पासून ते 10:45 पर्यंत असेल। ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ दरम्यान कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही, म्हणून आपल्याला या काळामध्ये कोणत्याही पूजा किंवा सेवा ह्या करायच्या नाही आहेत। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आज उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण तुळशीला अर्पण करा। ही एक वस्तू, ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व संकट, अडचणी, दोष तर दूर होणारच आहेत, पण आपल्याला सर्व कामामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे। आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही ताबडतोब पूर्ण होणार आहे। तर ती कोणती वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची। आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या। आता मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्या, त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा। प्रत्येक वेळी पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप हा करून घ्यायचा। त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं। त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे, त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यांना आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं। हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात। त्यानंतर त्यांना आपल्याला पंचामृताचा नैवेद्य हा दाखवायचा। जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं, कारण जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्यावर जर तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही। एवढं महत्त्व आहे तुळशीचं। त्यानंतर आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं। श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची विधिवत आरतीही करून घ्यायची आहे। आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे। हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस।
जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केला आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. एवढं महत्त्व आहे तुळशीचं. ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते, तिला जल अर्पण केलं जातं, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही. अशा घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण आज अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. तुम्ही अगदी मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे. यामध्ये 2 वातीची 1 वात करून आपल्याला लांब वात ही टाकायची आहे की अगदी तुम्ही जो लाल कलाव्याचा धागा असतो, जो ज्याला मोली धागा म्हणतात, त्याने वात बनवून टाकली तरीही चालणार आहे. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं, कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप टाकलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा टाकायची. आता आपल्याला आपल्या घरामध्ये तुळशी मातेजवळ हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा. तसेच या दिव्याची जी वात आहे ती आवर्जून आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची, कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा असते. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. आता आपल्याला एक वाटी घ्यायची, त्यामध्ये 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जे दूध आहे ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं. पण दूध डायरेक्ट तुळशीच्या मुळांना अर्पण करू नका. तुळशी वृंदांची जी माती आहे त्यामध्ये आपल्याला हे दूध जे आहे ते अर्पण करायचं आहे. एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही, तिला जल अर्पण करायचं नाही किंवा तिची पत्रसुद्धा तोडायची नाहीत, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला, तिची पत्र तोडली गेली किंवा तिला जल अर्पण केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात. म्हणून जी पण उपाय किंवा सेवा आपल्याला करायचे त्या दुरूनच करायचे आहेत. तुळशीला हळदीवालं दूध अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेचे ते आसन घेऊन बसायचं आहे आणि एक वेळ आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे तुळशी मातेला प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचा. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.